शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी। आज मला इथे तुमच्या कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेका दिनानिमित्त कुटुंब प्रबोधन ह्या विषयावर बोलायला बोलवलंय। सरांनी खूपच जास्त कौतुक केलंय माझं। मी तुमच्यासारखीच एक साधारण आहे, फक्त एवढंच की मला अभ्यासामध्ये खूप गोडी होती, त्याच्यामुळे मला मेडिकल मिळालं आणि मी त्याच्यामध्ये परत पिडियाट्रिक केलं, कारण आमचे सर गायनॅक होते आणि त्यांना सपोर्टिव्ह ब्रांच पाहिजे म्हणून मी पिडियाट्रिक केलं। आणि माझी ती आवडती ब्रांच आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड असते आणि ज्याच्यामध्ये तुम्ही करिअर करता तर ती आपोआपच फुलत जाते। जसं तुम्हाला पण जी आवड असेल ती ब्रांच तुम्ही आता इथे घेतली असेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर करणार तर ते आपोआपच फुलत जातं। मला अजून एक असं सांगायचंय की मी डॉक्टर आहे, प्रत्येक ठिकाणी मला म्हणजे आरोग्याविषयी बोलायला बोलवतात, की आरोग्याविषयी, मुलींच्या आरोग्याविषयी किंवा इतर आरोग्याविषयी बोलायला बोलवतात। पहिल्यांदाच मला महाराजांविषयी बोलायला बोलवलेलं आहे। मी स्वतःला खूप, मला अभिमान वाटतोय की मला सर तुम्ही ह्या विषयावरती बोलायला बोलवलंय। मला खूप आनंद होतोय ह्या गोष्टीचा आणि आयोजकांचे त्यासाठी मी आभार मानते। ऍक्च्युली 6 जून रोजी राज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जातो, सगळ्यांनाच माहिती येते, पण सरांनी सांगितलं की तुमच्या प्रोटोकॉल नुसार आज आपण तो राज्याभिषेक दिनानिमित्त आपण हा प्रोग्राम साजरा करतो आहे। ह्याच्यामध्ये कुटुंब प्रबोधन म्हणलं तर जसं जिजाऊंनी महाराजांना घडवलं, हे कुटुंबाचाच एक भाग होता, म्हणून महाराज घडले आणि म्हणून स्वराज्य घडलं। बरोबर आहे हो की नाही? आपण नुसतं मी बोलणार आणि तुम्ही ऐकणार याच्यामध्ये काही मजा नाही। तर तुमच्या पण तेवढीच इन्व्हॉल्वमेंट असेल तर माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचतील ना, त्याच्यातच आपल्याला हे आहे। रायगडावर जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा नुसतं राज्याभिषेक नाही झाला, शिवाजी महाराजांनी गड किल्ले खूप आधीच जिंकलेले होते। जेव्हा पहिला गड घेतला तेव्हाच महाराज राज्याभिषेक करू शकत होते, बरोबर? पण महाराजांनी तो केला नाही। महाराजांनी नंतर सगळे गड किल्ले घेतल्यावर जेव्हा महाराजांना वाटलं की आता स्वराज्य स्थापन करण्यासाठी महत्व आहे आणि प्राचीन काळापासून चालत आलेली ही कुटुंब पद्धती आहे, पण परदेशात असं नाहीये। परदेशात स्वतंत्र कुटुंब पद्धती आहे। परदेशात 18 वर्षाचे तुम्ही ऍडल्ट झाले की तुम्हाला घराच्या बाहेर निघायला लागतं आणि यू हॅव टू लिव्ह इंडिपेंडेंटली। तर ह्या गोष्टीचा परदेशामध्ये आता नंतर भरपूर काळ गेल्यानंतर खूप त्रास झालेला आहे। परदेशामध्ये मानसिक आरोग्याचे प्रमाण खूप जास्त आहे, कारण ते स्वतंत्र राहतात, इंडिपेंडेंटली राहतात, ते लोनली फील करतात, एकटे फील करतात, त्याच्यामुळे त्यांना मानसिक आरोग्याचं। आणि त्याच्यानंतर तिला परदेशामध्ये जेव्हा इंटरव्ह्यूला बोलवलं, तिथे खूप मोठी जर्नलिस्ट होती, कधी तुम्ही युट्यूबवर गेला तर तुम्हाला दिसेल, बघितलं तुम्ही आता सर्च केलं तर जर्नलिस्ट होती। तिने खोचक पद्धतीने आपल्या कुटुंब पद्धतीवर तिला विचारलं, म्हणजे तिला थोडंसं चिडवायला किंवा तिला थोडंसं हे टीज करायला म्हणतो आपण तसं, त्या पद्धतीने तिला विचारलं की तुमच्याकडे 18 वर्ष झाल्यावर पण अजून पण तुम्ही आई वडिलांबरोबर राहता, असं तिने विचारलं। तिने तितक्यात स्मार्टली आणि तितक्यात शांतपणे सांगितलं की हो, आम्ही मोठे झालो, 18चे झालो तरी पण आम्ही आमच्या कुटुंबाबरोबर राहतो आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे, पण आम्हाला आमच्या आई वडिलांना भेटायला तुमच्यासारखी अपॉइंटमेंट नाही घ्यावी लागत। परदेशामध्ये आई वडिलांना भेटायला जायचं तर आधी फोन करायला लागतं की आई मी येते भेटायला। आपण किती त्रास देतो किचन मध्ये जाऊन आपल्या आईला त्रास देतो, देता की नाही? तुम्ही देता की नाही? ही भाजी नाही, ही पाहिजे, तिकडे नाही झालं तसं, तुझं तू बनव है। तर आपल्या कुटुंब पद्धतीचा आपल्याला अभिमान पाहिजे। तसंच आता जसं आपल्या कुटुंब पद्धतीमध्ये भारतामध्ये आता काही शिक्षणानिमित्त किंवा इतर काही नोकरी निमित्त बाहेर जातो, आपण बाहेर राहतो, पण तरी
आपले मुळं पाय अजूनही आपल्या कुटुंबापर्यंत गावापर्यंत जोडले गेलेले आहे. जर काही प्रोग्राम असेल, काही कार्यक्रम असेल, सुखदुःखाच्या गोष्टी असतील, आनंदाच्या गोष्टी असतील, दुःखाच्या गोष्टी असतील, आपल्याकडे देवाचे प्रोग्राम असतात, तर गावाकडून सगळे कसे एकत्र येतात. सगळे बाहेर गावी असतात पण आपण एकत्र जमतो आणि आपण तो सण साजरा करतो किंवा जे काही दुःख असेल एकत्र आपण सगळे मिळून वाटून घेतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्या ह्या कुटुंब पद्धतीला खूप खूप मोठा आधार आहे. आता मी 50 वर्षाची झाली, बरोबर. आय एम सो इंडिपेंडेंट. मी स्वतःच स्वतः कमवते, मी स्वतःच स्वतः कमवते, पण तरी पण भारतीय कुटुंब पद्धतीनुसार आय एम आन्सरेबल टू माय फॅमिली. मला कुठलाही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर मी जोपर्यंत माझ्या कुटुंबाबरोबर शेअर करणार नाही, मी विचारणार नाही, मी घेणार नाही. बरोबर हो की नाही. तुम्ही पण तसंच असेल. तुला काय ब्रँड घ्यायची तर तू सांगितलं असेल की मला हे घ्यायची आहे, ते घ्यायची आहे. तर ह्या एजला पण आम्ही अजूनही आपल्या कुटुंब पद्धतीला जोडले गेलेले आहोत. त्यामुळे भारत आपला देश असा आहे, इतक्या वर्षापासून इतकी आक्रमणं झाली आपल्या भारतावर, पण तरी पण आपला भारत अजून पण पाय रोवून तसाच्या तसाच उभा आहे. ह्याच्यासाठी महत्वाचं आहे ही आपली कुटुंब पद्धत. कारण आपण एक आहोत, त्यांना आपल्याला वेगळं करायला खूप त्रास होणार. त्याच्यामुळे अजून पण आपण टिकून आहोत, अजून पण आपण रेसमध्ये आहोत, अजून पण आपण एकत्र आहोत. इतके आक्रमण झाले तरी सुद्धा हीच भारतीय संस्कृतीची ताकद आहे. जिजाऊ माता ह्या राष्ट्रमाता झाल्या, पण ह्या नुसत्या राष्ट्रमाता याच्यामुळे झाल्या की शिवाजी महाराजांनी त्यांना तलवार चालवायला शिकवलं नाही. जिजाऊ मातांनी नुसतं शिवाजी महाराजांना तलवार चालवायला नाही शिकवलं, त्यांनी त्यांना अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं. त्याचबरोबर त्यांनी धर्म आणि संस्कृतीची काळजी कशी घ्यायची, त्याचं रक्षण कसं करायचं ते शिकवलं. त्याचबरोबर प्रजेचा आणि सगळ्यात महत्वाचं स्त्रियांचा आदर कसा करायचा ते शिकवलं. त्याच्यानंतर जिजाऊ मातांनी महाराजांना स्वाभिमान शिकवला. ह्या सगळ्या गोष्टी संस्कारात्मक विचारात्मक महाराजांकडे आले आणि मग स्वराज्य घडलं. रोज रात्री जिजाऊ माता महाराजांना गोष्टी सांगायच्या, महाभारताच्या, रामायणाच्या, त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या महापुरुषांच्या, शूरवीरांच्या गोष्टी सांगायच्या, छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या. त्याच्यातून ते विचार त्यांच्यामध्ये रुजत गेले. आजकाल आपल्याकडे किती ठिकाणी गोष्टी सांगितल्या जातात, नाही ना. आपण संध्याकाळी काय करतो, घरी गेल्यावर मोबाईल बघतो आणि आई आजा काय करतात, सिरियल बघतात. आई कुठे काय करते अशा सिरियल बघतात. तर मला असं वाटतं की आपली जी संस्कृती आहे आणि आपण जे चालत आलेलो आहे, आपण हे टिकवून धरायला पाहिजे. आणि तुमचं जनरेशन, तुमचं हे एकदम स्मार्ट जनरेशन आहे. तुम्हाला जेनझी म्हणता का, स्मार्ट जनरेशन आहे. तुम्ही जर स्वतःमध्ये हे रुजवलं तर हे कायम आपल्या संस्कृतीमध्ये राहील असं मला वाटतं. त्यामुळे घरी गेल्यावर नुसतं तुम्हाला सांगून उपयोग नाही, आम्ही पण आमच्यामध्ये बदल करायला पाहिजे. मी नुसतंच लेक्चर देते आणि मी स्वतः टीव्ही आणि मुलाला म्हणते तू अभ्यास कर आणि मी मोबाईल खेळत बसली आहे, ते काही उपयोगाचं नाही. आधी आम्हाला सगळ्यांना आमच्यामध्ये बदल करायला लागतील, तेव्हा तुमच्यामध्ये आम्हाला बदल अपेक्षित आहे ना. नुसतेच एकाला नियम लावून चालत नाही, कुटुंबाला नियम पद्धती लागल्या पाहिजे. हेच महाराजांनी आणि जिजाऊंनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्याच कुटुंब पद्धतीचा आपण पुढे आदर करणार आहे. मग तिथे काय शिकवलं गेलेलं आहे आपल्याला, मातृदेवो भव पितृदेवो भव. बरोबर आहे. आपण आपल्या आई वडिलांचा आदर करतो, पण आपण खूपदा त्यांना म्हणतो का की हो आई तू खूप करते माझ्यासाठी, हो बाबा तुम्ही दिवसभर कष्ट करता, पैसे आणता म्हणून मी आज शिक्षण करू शकतो. कोणी म्हणतं का आपण, नाही. तर आपण आज घरी गेल्यावर म्हणायचं, आपल्या आईला म्हणायचं, आई शॉक मध्ये जाईल. आई म्हणाल बापरे बरी आहेस ना तू. तर
त्याच्यामुळे सगळ्यात आधी आपणच ठरवूया सगळ्यांनी की टीव्ही मोबाईल कमी करायचं. टीव्ही मोबाईल स्क्रीन इज नॉट बॅड, म्हणजे खूप चुकीची गोष्ट आहे असं नाही मला म्हणायचं. इट्स अ गुड टेक्नॉलॉजी. AI येतंय, ChatGPT येतंय, गुगल आहे, खूप सारं नॉलेज तुम्हाला त्याच्यातून मिळतं. पण कसं आहे की त्याच्यामध्ये काय होतंय की आपण खूप सारा वेळ त्याला दिल्यामुळे कुटुंबाला वेळ कमी दिला जातो आणि कुटुंबाला वेळ कमी दिला गेल्यामुळे विचारांमध्ये दुर्गती निर्माण होते. वेगळ्या वेगळ्या वाईट गोष्टी बघून दुर्गती निर्माण होते आणि त्याच्यामुळे कम्युनिकेशन गॅप होऊन जातो आपल्यामध्ये, एकमेकांमध्ये, कुटुंबामध्ये. आपण एकमेकांना कम्युनिकेट करायला विसरतो, कमी पडतो. जसा IQ असतो. व्हॉट इज IQ? IQ काय असतो? IQ म्हणजे काय? कोणी सांगितलं तर कॅडबरी आणायला पाहिजे होती. माझ्याकडून कॅडबरी मी पाठवून देईल सरांकडे, मोठी वाली, सिल्क वाली. व्हॉट इज IQ? अरे 10वी नंतर असतो ना सर हा कोर्स? हो बरोबर. IQ म्हणजे काय? माहितीये काय? इट्स इंटेलिजंट क्वेश्चन. IQ लेवल म्हणतो ना आपण की तुझा IQ चांगला आहे, किंवा कोणाला चिडवताना म्हणतो कमी आहे, हा, दिस इज इंटेलिजंट क्वेश्चन. तसाच एक असतो EQ, दॅट इज इमोशनल क्वेश्चन. EQ खूप कमी जणांना माहिती आहे. डॉक्टर्सला किंवा जे मानसतज्ञ असतात किंवा जे बाकीच्या ह्या गोष्टीचा, सायकोलॉजीचा वगैरे अभ्यास करतात त्यांना असतो. EQ इज इमोशनल क्वेश्चन. या स्क्रीनमुळे, या मोबाईलमुळे, या टीव्हीमुळे आपल्या सगळ्यांचा EQ कमी होत चाललाय. त्याच्यामुळे आपल्याला इमोशन्स कमी होत चालले. हे पुढच्या जनरेशनला, पुढच्या कुटुंब पद्धतीसाठी चांगलं नाही. त्याच्यामुळे हे जपण्यासाठी आपण स्क्रीन टाइम आपण सगळ्यांनी कमी करूया असा आपण निर्धार करूया. आपल्या घरामध्ये जेव्हा एक चांगली संस्कृती किंवा संस्कार जिथे तयार होतात अशा पद्धतीने, तिथे एक चांगला नागरिक तयार होतो. आणि जर असे सगळे चांगले नागरिक एकत्र आले की एक चांगलं राष्ट्र तयार होतो. आणि मग ते सगळं राष्ट्र टिकून राहायला आणि भक्कम राहायला मदत होते. त्याच्यामुळे सुरुवात ही राष्ट्राची कुठून होते? कुटुंबातून, स्वतःपासून, है ना. आणि कुटुंबाचं प्रमुख मला असं वाटतं की आई आणि वडील असतात, है ना. तर त्याच्यामुळे त्यांच्यापासून सगळे नागरिक तयार होतात आणि त्यांनी दिलेल्या संस्कारापासून सगळे तयार होतात. म्हणून आपण जिजाऊंना राष्ट्रमाता म्हणतो आणि म्हणून शिवबा घडले, म्हणून संभाजी महाराज घडले आणि म्हणून हे हिंदवी स्वराज्य घडले, है ना. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला असता जेव्हा शिवाजी महाराजांनी ठरवलं की आपल्याला आता शिवराज्याभिषेक करायचा आहे, तेव्हा त्यांना वैभवासाठी ते राज्याभिषेक नको होता की चला आपण राजे होऊ, मग आपल्याला सिंहासन पाहिजे, आपल्याला महाल पाहिजे. त्यासाठी महाराजांनी राज्याभिषेक नाही केला. महाराज नेहमी म्हणायचे हे राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा. कारण हे राज्य झाल्यानंतर त्याचे जे विचार आहेत ते सगळे, म्हणजे महाराजांनंतर पण ते विचार आपल्यामध्ये राहावे आणि आपल्यापर्यंत यावे आणि ती संस्कृती कायम राहावी. म्हणून त्यांनी आपल्याला राष्ट्र निर्माणाची सोय करून दिली. त्यांनी म्हणून आपल्याला ध्वज दिला आणि म्हणून तो शिवराज्याभिषेक झाला. आपल्याकडे म्हटलं जातं की संपूर्ण विश्व हेच आपलं कुटुंब आहे, म्हणतात ना, विश्वची आपुले घर असं म्हणतात ना. तर आपल्याकडे शिकवलं जातं, आपण, आपली संस्कृती इतकी छान आहे की आपण पृथ्वीला पण माता म्हणतो, भारत माता म्हणतो, आपण गोमातेला पण माता म्हणतो, गोमाता म्हणतो, नदीला पण आपण मातेचं रूप दिलेलं आहे, हो की नाही. म्हणजे आपण त्यांना आपल्या आईचं पद दिलेलं आहे ह्या गोष्टींना. त्याच्याने काय होतं, का आपण असं करतो, त्याच्याने काय होतं की आपली भावनिक अटॅचमेंट होते त्यांच्याबरोबर आणि मग नागरिक म्हणून आपल्याला कर्तव्य होतं, आपल्या मातृभूमीविषयी आपल्याला कर्तव्य तयार होतं. मनात वाटतं की नाही माझी माता आहे, बरोबर आहे. तसं त्या भावनिक याच्यामुळे आपण कर्तव्याला जागे होतो. त्याच्यामुळे आपल्याकडे ही शिकवण आहे आणि ही संस्कृती चालत आली आहे. त्याच्यामुळे आज आपण सगळे मिळून एक संकल्प करूया, सगळे मिळून आपण संकल्प करूया, सगळेजण. सर आपण पण करूया, चला उभं राहूया ना सगळे. मी म्हणू आधी मग तुम्ही म्हणता, हा चालेल.
हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण आपण फक्त आपल्या मनाला आज जागरूक करतोय. आपण हे सगळं करतोच, पण आपण एकदा रिव्हिजन करतोय परीक्षेच्या आधी, किंवा आपले पुढचं आयुष्य चांगलं जाण्यासाठी जी मेन एक्झाम असते त्याच्या आधीची प्रिलियम आहे असं समजा. बरोबर? आपण संकल्प करूया. आम्ही पण करतोय तुमच्यावर, नुसतं आम्ही युवांना नाही सांगत आहे, आम्ही पण करतोय. बरोबर? त्याच्यानंतर मी आता म्हणते तसं मी एकदा म्हणते, मग तुमच्याबरोबर मी पण परत म्हणते. आजपासून आम्ही आई वडिलांचा कायम आदर करू. मोबाईल फोन पेक्षा कुटुंबाला जास्त महत्व देऊ. भारतीय इतिहासाचा आणि महापुरुषांची पुस्तके आम्ही वाचू. व्यसन